प्रेक्षकांनो, या स्पर्धेची या मोसमातील ही पहिली सेमीफायनल मॅच. एका साइडला RK मोरवा तर एका साइडला पांजू स्पोर्ट्स पांजू मास्टर्स. दोन्ही टीमला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू भरत शिंदे, शॉट बॉल होता, बॅकफुटला येऊन चेंडूला आडव्या बॅटनं स्वीप केलं गेलं. तेजकुमार राऊत शॉट लेग रिझन मध्ये आहेत, सिंगलनं मात्र खातं उघडलं गेलं. आणि जयघोष त्या ठिकाणी डगआउट मध्ये आपण पाहिला. राधाकृष्ण भगवान की जय, धारावी माते की जय. म्हणजे भाईंदर मीरा भाईंदर परिसरातील ज्या काही टीम ज्या वेळेस क्रिकेट खेळण्यासाठी जातात त्यांचा अकाउंट ज्यावेळेस ओपन होतं त्यावेळेस असा जयघोष हा तुम्हाला नेहमी ऐकण्यासाठी मिळेल. एक धावेनं खातं ओपन केलं टीमचं आणि स्वतःचं मेघानं. बॅकफुटला जागा बनवल्या, गॅपमध्ये मात्र चांगलं शतरक्षण, कौतुक असेल. जवळजवळ 4 धावा या थांबवल्यात सुहास पाटीलनं. पॉइंट रिझर्व मध्ये चांगला स्ट्रोक खेळला गेला. बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र पंच केलं होतं. एक लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता मंगेश कडून. हीच रणनीती, ही स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. RK मोरवा या टीमची धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 2. भरत शिंदे बॅक चेंज आणि इथे मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा चुकी. यष्टीरक्षक दिलीप भोईर यांच्याकडून तो कॅच मात्र या ठिकाणी सुटला गेलाय. आज भरपूर नाराज केलं दिलीपनं. भरपूर अपेक्षा दिलीपवर होत्या. जे शतरक्षण दिलीप कडून व्हायला हवं त्या प्रकारे शतरक्षण दिलीप कडून आज पूर्ण दिवस झालं नाहीये. भरत शिंदे पहिली हॅट्रिक 40+ क्रिकेट मधील मित्रांनो या गोलंदाजांना उमेदमानच्या मैदानावर घेतली होती. बॅट चेंज आहे, चेंडू हवेत आहे, थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला चेंडू. जितेंद्र भोईर चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव. 40+ क्रिकेटचा तो खेळ आपण पाहिला होता. उमेदमानचं मैदान, आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधली ती पहिली हॅट्रिक भरत शिंदेनं घेतली होती. धावा झाल्यात त्या 3. झहीर भाई आज आमच्या समित पूर्ण दिवसभर होते. तुकारामजी मांगेला सरांचं मी नाव घेईल. आज कुठेतरी झहीर भाई एक आवाज या ठिकाणी आला नाहीये, तो म्हणजेच शांताराम गरज सरांचा. ऑनसाईडला फटका चांगला आहे, कारण या ठिकाणी ज्या काही स्पर्धा होत असतात झहीर भाई त्याच्यामध्ये एखादी इनिंग ही नेहमीच शांताराम गरज सर करतात आपल्या वाणीतून. मात्र इथे कदाचित 40+ क्रिकेट आहे, उद्याच्या दिवसामध्ये नारंगी संघ खेळणार आहे त्याच्यामुळे कदाचित तो आवाज उद्याच्या दिवसामध्ये नक्की ऐकण्यासाठी मिळेल. स्वीप चेंडू हवेत आहे आणि ते बीट झालाय. तेजकुमार राऊत, भला मोठा गॅप आहे, चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट, पुरेपूर फायदा. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. शुक्रिया डीजे। पहली ओवर का खेल समाप्त। तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का फिर से एक बार हार्दिक स्वागत। इस शाम के समय में अब ये फन लाइट ऑन होते हुए अब फन लाइट में ये सेमीफाइनल नंबर 1 आपके सामने पेश होता हुआ के मोरवा मास्टर और पांजू मास्टर के बीच चलता हुआ ये सेमीफाइनल नंबर 1 आपके सामने। पहली ओवर का खेल समाप्त, रंग संख्या 9 बिना कोई नुकसान के आपकी मोरवा मास्टर टीम की। आज झहीरभाई मंगेश पाटील यांच्या देखील लग्नाचा आज खास करून म्हणायचं गेलं तर तो दिवस आहे, ॲनिव्हर्सरी आहे त्यांची। आणि कदाचित आज या ठिकाणी जर RK मोरवा संघ ग्रँड फिनाले मध्ये गेला तर ते ॲनिव्हर्सरी गिफ्ट असेल मंगेश पाटील कडून आपल्या सौभाग्यवतीसाठी। 2 धावा, गुड रनिंग बिट द विकेट। खऱ्या अर्थाने इथे कसरत होण्याची आहे। मंगेशच्या सोबत खेळपट्टीवर धावणं हे खूप मोठे चॅलेंज असतं समोरच्या बॅटरसाठी। त्यामुळे इथे जर खरी कसरत खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं झहीरभाई तर या ठिकाणी खरी कसरत आहे ती म्हणजेच मेघनाथची। योग्य ती स्ट्रॅटर्जी, सिंगल डबलवर फोकस केले आहे। टार्गेट डोक्यात सेट केलं असेल RK नं, किती धावा व्हायला हव्यात, धावा झाल्यात त्या 10। अलंकार भोईर तयार। डेड ऑन स्पॉटचा चेंडू आहे, ऑफ साइडला चेंडूला टर्न केले गेले।
डीप लॉंग ऑफ मधून हरिराम भोईर चेंडूला उचलण्यासाठी येत आहेत. सिंगल मिळेल. एक धाव. आज उद्धव भोईर, विद्याधर भोईर जे पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सुपुत्र पहिली स्पर्धा खेळत आहेत. आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये उद्धव भोईर, तुमचं हार्दिक स्वागत आहे या परिवारामध्ये. अगोदर मन बनवलं होतं कशा प्रकारे मला खेळायचं आहे. एकदा तर वेगानं पूर्ण केलंय. डबलचा कॉल मंगेश देतोय मेघाला. उशीर झालाय चेंडू उचलण्यासाठी. 2 धाव पुन्हा एकदा मिळतील. धावा संख्या झाल्या आहे ती म्हणजे तब्बल 13 धावा. योग्य ती स्टार्टर जे आहे. आरके मी म्हटलं की 75 वर्ष आरकेच्या क्रिकेटला अनेक अनुभवी खेळाडू या टीम मध्ये आहेत. संध्याकाळची वेळ आहे. या क्लायमेटमध्ये कसं खेळायचं आहे हे सांगण्याची गरज नाही. भरपूर अनुभव खेळाडू आहेत. बघा चर्चा जी केली गेली ती चर्चा, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं उमेश वाघ हा देखील त्या चर्चेमध्ये सामील होता. श्याम पाटील हे देखील सामील होते की कशा प्रकारे तुम्हाला खेळायचं आहे. टॉस तुम्ही जिंकलायत, कुठेतरी सुरुवातीलाच नशिबानं दार तुमचं ठोठावलंय. त्याच्यामुळे इथून जर तुम्हाला निर्णय जर कुठला घ्यायचा असेल तर तुम्ही बॅटिंग घ्या. कारण अनेक व्यावसायिक स्पर्धा उमेश वाघ देखील खेळलाय. ऑफ साईडला कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलं गेलंय. 1 धाव असेल. धावा संख्या या ठिकाणी होत आहे ती म्हणजेच 14. 14 रन बने हैं. दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ अलंकार गेंदबाजी पर है. अच्छी गेंदबाजी अलंकार के द्वारा अभी तक होती हुई. पहली ओवर में 8 रन बने थे. रात के लिए अगली गेंद. अच्छी गेंद थी, ड्राइव किया. गेंद कवर सीजन पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. 1 रन आसानी से पूरा होता हुआ 1-1 रन के साथ अपनी सागर को भरते हुए टीम के अंक जाकर पहुंचती हुई 15 रनों पर. हेच करायचं जाहीर. प्रत्येक चेंडू बॅटला मिडल करायचं आहे. प्रत्येक चेंडू बॅटवर घ्यायचं आहे. प्रत्येक चेंडूवर धाव आणायची आहे, धाव घ्यायची आहे. हेच करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये या सत्रामध्ये. 1-1 रन बहुत इवन है क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला है. क्योंकि जीतने वाली टीम ग्रैंड फाइनल में एंट्री करेगी. कल के दिन इस मैदान पर उपस्थित हो जाएगी. अच्छी गेंद टैप किया. विकेट कीपर के दस्तान में गेंद के रनआउट का मौका है. डायरेक्ट हिट हुआ है. देखने का अंपायर का निर्णय क्या आएगा. 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. और यहां पर 2 रन के साथ इसको जाकर पहुंचेगा 17 रनों पर. बेहतरीन विकेट कीपिंग का नजारा हुआ मगर डायरेक्ट हिट हुआ. बल्लेबाज अपने सेफ की जगह पर मौजूद होते हुए नजर आए मेघनाथ. मगर यहां पर ओवर नंबर 2 का खेल समाप्त. रन संख्या 17. 6.5 के रन 8.5 के रन से बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आएगा. मगर आने वाली 18 गेंदों का खेल आना बाकी है भरत सर जी कि ये 18 गेंदों में 30 से 35 रन इस शाम के समय में बहुत महंगे साबित होंगे. 18 चेंडू जहीर 30-35 नक्कीच हे तर महत्वाचं आहेच. मात्र मी तर म्हणेल की 18 चेंडू 18 धावा. जहीर 18 चेंडू 18 धावा, 18 चेंडू 20 धावा किंवा 18 चेंडू 25 धावा तरी देखील आरके मोरवा टीमसाठी खूप महत्वाचे असतील. कारण इथे जर 40च्या पलीकडे 40 आकड्यापर्यंत जरी आरके मोरवा संघ पोहोचला जहीर तरी देखील त्या 40 धावा चेस करताना भरपूर संकटांना तोंड द्यावं लागेल पांडू संघाला. मगाशी आपण पाहिलं ज्यावेळेस आरके मोरवा वर्सेस आपण पाहिला तर दहिसर हा सामना सुरू असताना 39 धावा आरके मोरवा संघाने डिफेन्स केल्या. 39 धावा त्यांनी दहिसर टीमला करू दिल्या नाहीत. त्यामुळे म्हटलं की ह्या क्लायमेटमध्ये भले पांडू संघाजवळ तेजकुमार राऊत आहे, प्रमोद भोईर सारखा खेळाडू आहे, सुहास पाटील सारखा खेळाडू आहे ज्यांना आजच्या दिवसामध्ये चांगले बॅटिंग केलंय. मात्र या क्लायमेटमध्ये 40 धावा जाहीर खूप महत्वपूर्ण असतील. सही का सर जी क्योंकि इस मैदान पर हमने देखा है, आपने भी देखा है क्योंकि सुबह का क्षेत्र अलग, दोपहर का क्षेत्र अलग, शाम का क्षेत्र अलग है. ये रात का समय है. शाम के समय में क्योंकि क्रिकेट बदलता है क्योंकि दोस्तों हवा का कारण दोपहर के बाद खुलता ऑन साइड मिड विकेट पर फाइन लेग पर. मगर दोस्तों ये क्रिकेट के खेल है. क्या आने वाली ये 18 गेंदे. चला मित्रांनो थोडीशी घाई करा, उशीर करू नका अशी तुम्हाला विनंती आहे. आरके मोरवा मास्टर टीम प्रमोद गेंदबाजी पर 30 ओवर लेकर तैयार. राइट आर्म राउंड विकेट से मेघनाथ स्ट्राइक पर है. बड़ा मुकाबला है, बिग फाइट है दोनों टीमों के द्वारा. उपांत फेरी का सामना अपन बात है सेमीफाइनल नंबर 1. ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती है जब तक गेंद को फील किया जाएगा. 1 रन आसानी से पूरा करते हुए 1 रन के साथ रन संख्या में बढ़ती रन संख्या जाकर पहुंचती हुई. एक जर तू लक्ष दिलं जहीर कुठल्या फिल्डर जवळ चेंडू गेल्यानंतर आपल्याला किती धावा करायच्या आहेत ही देखील प्लॅनिंग आहे.
बघा प्रेमनाथ पाटीलकडे चेंडू आला, मंगेशला पूर्ण कल्पना आहे की प्रेमनाथचा थ्रो चांगला आहे, त्याच्यामुळे फक्त सिंगल समाधान. मग ज्यावेळी भरत शिंदे इतर जे खेळाडू त्यांच्याकडे चेंडू त्यावेळी 2 धावेचा प्रयत्न वारंवार होतोय. त्यावेळेस स्वीटचा फटका आहे, चेंडू जातोय लॉंग लेग डीपला. तेजकुमार राऊत आहेत, 1 धाव तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न आणि ते त्या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट. थ्रो व्यवस्थित होत नाहीये तेजकुमार राऊत यांच्याकडून, याची पूर्ण कल्पना आहे आणि तोच फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलत आहेत हे दोन्ही बॅटर्स. आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 20 रन बने हैं. अब बरसर जी इस मैदान पर बात की जाए तो दिमाग की बत्ती को जला रहे हैं, क्योंकि जानते हैं फन लाइट का ये मुकाबला है, सेमीफाइनल नंबर 1 है, ये बहुत ही कीमती मुकाबला. इस मुकाबले को जीतने के बाद हमें कल को इस मैदान पर आकर ग्रैंड फाइनल खेलना होगा. कौन सी भी टीम आएगी, मगर जो टीम प्रभावित होगी उसे एक ट्रॉफी से नवाजा जरूर जाएगा. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, कारण उद्याच्या दिवसाकडे आपण जर गेलो जहीर तर उद्या रविवारचा दिवस आणि उद्या देखील 8 संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राई वर्सेस उमरमान हा पहिला सामना असेल, बरोबर 9 वाजता तो सामना सुरू होईल. दुसरा सामना मुर्धा वर्सेस वाघबीड, तिसरा सामना ओळा वर्सेस नवघर आणि चौथा सामना नारंगी वर्सेस कांदरपडा. एका साईडला आपण रविवारच्या हाफचा विचार केला, उद्याच्या हाफचा विचार केला तर टॉपच्या 2 टीम, एक म्हणजे वाघबीड ज्याने सर्वाधिक विजेतेपद पटकावली होती मागच्या सीझनमध्ये, त्याच्या अगोदरच्या सीझनमध्ये, जो आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा दादा संघ आहे. आणि दुसऱ्या साईडला राई देखील आहे या गटामध्ये, तो देखील आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा दादा संघ आहे. त्याच्यामुळे उद्याचा हाफ जो आहे हा रफ अँड टफ हाफ आहे. कल के दिन बहुत ही मजा आने वाला है, डिवन लाइफ में भी बने रहे. ऑफ स्टंप पर गेंद ड्राइव किया, गेंद कवर रीजन पर आती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. अब एक रन बहुत कीमती है, जानते कि ये मुकाबले की अहमियत. उसके बाद शाम का समय क्या बड़े शॉट आएंगे या नहीं आएंगे, मगर अपनी दिमाग की बत्ती को जलाकर गैप में ढूंढा जाता हुआ शॉट, एक रन कीमती है. इसको जाकर पहुंचा हुआ 21 रन ओव्हर. हे बघा आयोजकांकडून सूचना येत आहेत की वेळ प्लीज वाया घालू नका, कारण याच्यानंतर आणखीन एक मॅच जी बाहेरची मॅच आहे रजनी, ती मॅच खेळवली जाणार आहे या ठिकाणी. त्यांचे खेळाडू आलेले आहेत तर प्लीज उशीर करू नका. इनसाइड आउटचा फटका, मिस्टन स्टोक आहे, चेंडू हवेत, मागे फिल्डर आहे राजन नाईक, मात्र त्या झेलचा अंदाज राजन नाईक यांना घेता आला नाहीये. कॅच ड्रॉप, या फटक्यावर मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या झाली ती 23. सही है भरत जी, आपने जिक्र जरूर किया था ना, सुबह का क्षेत्र अलग था, आपने खेल को कैसे अंदाज में खेला है, मगर जो हुआ वो हुआ. मगर ये फन लाइट में आपकी फन आई इस मैदान पर पक्की रखनी होगी. अगर गेंदबाजों पर निगाह रहेगी तो ये कैच को आप बना पाएंगे, क्योंकि लाजवाब फन लाइट का ये क्रिकेट आपके सामने पेश होता हुआ. बॉल देऊ नका, आयोजक म्हणतात चेंडू देऊ नका आता, कारण उशीर होतोय, वेळ महत्वाचा आहे. बघा आयोजक महेशजी मांगेला सर हे वारंवार म्हणतायत याच्यानंतर जी मॅच आहे ग्राउंड बुक आहे, लक्षात ठेवा, एक स्पर्धा एक मॅच आणखीन होणार आहे. त्याच्यामुळे प्लीज टाइमपास संवाद साधा. अंपायर्स आपण महेश मांगेला सरांसोबत संवाद साधा. बघा ड्यू फॅक्टर जे दवबिंदू आहेत हे पडायला सुरू झाले, त्याच्यामुळे तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढा चेंडू काळाच होणार आहे, खराबच होणार आहे. जितकं तुम्हाला फास्ट खेळता येईल त्या गोष्टीकडे लक्ष द्या. डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती. एकदा तर वेगाने पूर्ण केला, डबलचा कॉल, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही आहे. गोलंदाज प्रमोद भोईर यांना 2 धावा इथे मिळतील. मी म्हटलं मगाशी देखील मी म्हटलं होतं जहीर, खऱ्या अर्थानं मंगेश सोबत धावणं हे खूप मोठे चॅलेंज मेघना जवळ आहे, समोर आहे. धावा झाल्यात या दुहेरी धावेनं, त्यामध्ये 25 धावा फळकावा लागत आहेत. षटकाची समाप्ती झाली आहे, 3 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठल्याही प्रकारचा टाइमपास होणार नाही, या गोष्टीकडे लक्ष द्या. विनंती करतोय कोणीही कुठल्याही प्रकारचा मेसेज देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये. खरं मित्रांनो थोडीशी घाई करा. 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 षटकामध्ये 25 धावा कुठल्या गेल्या. वाघबील मास्टर 11 या संघासमोर क्या बेहतरीन बल्लेबाजी का नजारा हुआ है. 5 गेंदबाजी पर है मास्टर टीम. अब 12 गेंदों का खेल आना बाकी है, 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. थोडीशी घाई करत मित्रांनो, जास्त वेळ जाऊ देऊ नका. धाव संख्या झाली ती 25. बिनबाद आपण पाहतोय वाघबील मास्टर 11 या संघाची.
इन्होंने 12 चेंडू तक खेल बाकी है। 12 गेंदों में कितने रन बनेंगे ये तो आने वाला समय तय करेगा, मगर दोनों बल्लेबाजों की तारीफ करनी होगी। दिमाग की बत्ती को जलाया। अच्छी गेंद का सम्मान, बुरी गेंद का अपमान है। बेहतरीन शॉट ऑन साइड पर, गेंद हवा में, खिलाड़ी है मगर गलती नहीं करेंगे बल्लेबाज। बैक टू डग आउट, कम ऑन डीजे। विकेट नंबर 1 गॉन होता हुआ, मगर अब आने वाली गेंद की बात की जाए तो अब 11 गेंदों का खेलाना बाकी है। मंगेश ज्यावेळेस मेघनाथ बाद झाला त्यावेळेस मंगेशने त्याला हेच म्हटलं की बघ तुला वरून फटका खेळायचा नव्हता, मात्र कुठेतरी एखादा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, रिक्स तर घ्यावी लागेल जर मोठी धावसंख्या तुम्हाला पांडू संघासमोर उभा राहायची असेल तर, आणि तोच प्रयत्न मेघाचा होता की एखादा मोठा फटका प्रयत्न आपण करूया, प्रयत्न केलेच नाहीत तर कसं कळणार, आणि तो प्रयत्न मेघाने केला होता। चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर चेंडू आत वळण घेतोय, अक्षरशः बीट त्या ठिकाणी केलंय ते नरेश म्हात्रे यांना। चांगली गोलंदाजी टीम कॅप्टन सुहास पाटील यांच्याकडून। धावा झाल्यात फळकावर, त्या म्हणजेच 25 धावा। 4th षटक प्रगती पथावर। आर के मोरवा वर्सेस पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स या दोन संघांदरम्यान आपण या स्पर्धेची पहिली सेमीफायनल मॅच पाहतोय। चांगला चेंडू, पुन्हा एकदा आपण पहिला ऑफ साइडला चेंडू टाकला गेलाय, मात्र व्हाईट लाईन सोडून हा चेंडू निघून जातोय। व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय। अधिकृत पंच आपण पाहू शकाल आगरी समाज सामाजिक संस्थेचे ते म्हणजेच गुणेश म्हात्रे, आणि त्यांच्या समित आपण पाहिलं तर गंभीर आहेत। सही कहा सर जी आपने, क्योंकि अच्छी गेंदबाजी सुहास द्वारा होती हुई, मगर थोड़ी सी व्हाइट लाइन को छोड़ती हुई गेंद, व्हाइट का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 26 रन। सुहास की अगली गेंद आउटसाइड खेलना चाहते, स्विंग एंड मिस इज अ डॉट बॉल। लाजवाब गेंदबाजी, बल्लेबाज सफल हुए थे, फिर अंदर आए मगर गेंद का टप्पा लाइन जवाब सुहास ने रखी और रन संख्या को रुका कर रखा है। ब्रेक लगाया जहां पर सिंगल डबल में रन आ रहे थे, मगर विकेट जाने के बाद गेंदबाजी का जलवा इस मैदान पर होता हुआ। नो डाउट चांगली गोलंदाजी होते सुहास पाटील यांच्याकडून, आणि एकतर सफल झाले होते त्याच पोझिशन मध्ये त्या चेंडूला अटॅक करणं गरजेचं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा मागे आले या त्या चेंडूवर खेळण्यासाठी। इथे कुठेतरी ताळमेळ जुळला नाही इतकंच म्हणू शकतोय। सुहास पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, अक्षरशः जकडून ठेवलंय। मी तर म्हणेल नरेश म्हात्रेला, जेणेकरून ज्याप्रमाणे सुहास गोलंदाजी करतोय अक्षरशः बेड्या ठोकल्यात असं म्हणू शकतोय। 26 धावसंख्येवर आरके संघ थांबलाय। सही कहा सर जी आपने, क्या गेंदबाजी सुहास द्वारा, नरेश को खेलने का मौका ही नहीं दे रहे। जहां पर गेंद सफल हो रहे वहां पर गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ सुहास पाटिल द्वारा। अगली गेंद सुहास फेंकने के तैयार, फिर चेंजेस बेचती वेरिएशन तक गेंद का एक्स्ट्रा कवर, वाइडिश पर जा रही गेंद, लाजवाब फील्डिंग है मगर गेंद को अंदर फेंका। अपने टीम के लिए 2 रन रोके, तीसरे की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या, और वहां पर बैकअप होता हुआ नजर आएगा। चौथे की मांग है, अब यहां पर रनआउट का विकेट गिरना तय हो जाएगा, ये अंपायर कहेंगे। बल्लेबाज बैक टू डग आउट जाते हुए, और यहां पर 3 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 29, मगर क्या फील्डिंग की है भरत सर जी, तारीफ लायक है, क्या कहना चाहेंगे। नक्कीच नक्कीच, अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी हरराम कडून। धावा झालेल्या आहेत त्या 29 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत कुमार। आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी, मात्र इथे जर आपण पाहिलं तर फेकी जी केली गेली, क्षेत्ररक्षण नो डाऊट अप्रतिम केलं। चौकार हा थांबवला गेला हरराम भोईर यांच्या कडून, अप्रतिम क्षेत्ररक्षण हरराम कडून, मात्र जो थ्रो केला गेला तो थोडासा मात्र खराब केला गेला, आणि याचा फायदा मात्र उचलला आर के मोरवा या टीमनं। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, सुहास पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, समोर आहेत न्यू बॅटर मिस्टर कुमार। इनसाइड आउटचा फटका आहे,
कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. घाई होते, अति घाई संकटात नेहमी म्हटलं तर भरपूर पुढे आले चेंडूला अडवण्यासाठी. चेंडू बाउन्स झाला आणि चेंडू निघून गेला प्रमोद भोईर यांच्या मस्तकावरून बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावा. शुक्रिया डीजे. थोड़ी सी ये मिसफील्ड कितनी महंगी साबित होती हुई और टीम की संख्या जाकर पहुंचती हुई 33 धावा 4 षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. येणाऱ्या 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 7 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान म्हणजे मास्टर 11 समोर ठेवलं जाईल ते नक्कीच आपण पाहूया. एक लाजवाब मुकाबला इस मैदान पर चलता हुआ नजर आ रहा है. बरसा जी क्या कहना चाहेंगे कि 6 गेंदे अगर 7 से 8 रन इस 40 रन इस शाम के समय में बहुत महंगे साबित होंगे. नक्कीच जहीर सुरुवातीला म्हटलं होतं मी की 40 संख्येपर्यंत आर.के. मोरवा संघ पोहोचला तर देखील एक खूप मोठं चॅलेंजिंग ते टोटल असेल, तो स्कोर असेल पाणजू टीम समोर. कारण दहिसर टीमच्या अगेन्स्ट जी गोलंदाजी केली 39 धावा ज्या आर.के. मोरवा संघाने डिफेन्स केलाय, दाखवून दिलं की आम्ही 40च्या आतमध्ये देखील समोरच्या संघाला थांबवू शकतोय. हे त्यांनी त्यांच्या गोलंदाजांनी दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यामुळे 40 धावा जहीर ते देखील या फ्लड लाईट मध्ये आतापर्यंत ज्या रजनी स्पर्धा या आपण मैदानावर पाहिल्या आहेत 40 धावा नेहमीच महत्वपूर्ण ठरल्या आहेत. सही कहा आपने. आखिरी 6 गेंदे राइट आर्म राउंड विकेट. सुचित का फटका है मगर गेंद हवा में है, मगर खिलाड़ी बनेंगे दर्शक बनेंगे दीवाने. देखने को अंपायर का निर्णय 1 बॉल के सी मारे का बाहर 4 रन. कमांड डीजे. थँक्यू. हीच खासियत आहे. चौफेर खेळी करण्याची किमया मंगेश पाटील जवळ आहे. शांत डोक्याचा खेळाडू, संयमी खेळाडू आणि नेहमीच चांगलं योगदान या खेळाडूने आपल्या टीमसाठी दिलं आहे. मागच्या वर्षातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता आर.के. मोरवा या टीमच्या माध्यमातून खेळताना. त्याच्यामुळे नक्कीच इथे देखील तोच प्रयत्न आपल्याला मंगेशांचा दिसतोय, पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, एक संयमी क्रिकेट आपल्याला मंगेश पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळतं. धावा 37 फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. स्विच हिटचा फटका खेळला गेलाय. थर्ड मॅन पूर्णतः रिकामा होता आणि त्याच दिशेने तो फटका, सक्सेसफुल फटका चौकार मंगेशच्या बॅटमधून आलाय. सुरुवात चौकाराने केली आहे या अंतिम षटकाची. फुल टॉच चेंडू अपील केले गेले मैदानाच्या आतमध्ये. स्लॉक स्लीप खेळायचं होतं. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल. बाउंड्री लाईन वरून चेंडू उचलण्यासाठी प्रेमनाथ पाटील येईपर्यंत त्या ठिकाणी या 2 धावा लेग बायच्या सुरुवात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 39. डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण आर.के.च्या. कारण जे टार्गेट डोक्यामध्ये सेट केलं होतं की आम्हाला या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे, तिथून जर प्लस जर धावसंख्या झाली तर हा आर.के. टीमसाठी बोनस असेल. जहीर भाई. सही कहा. 4 गेंदों का खेल आना बाकी है. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 39 धावा झाल्यात. राइट आर्म राउंड विकेट. फुल टॉच चेंडू होता आउटसाइडला. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. क्षेत्र 24 पर्यंत एक धाव पूर्ण केली. फिटकी पर्यंत धावची संधी आहे. पाहूया. चांगली रन विकेट आपण पाहतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्येला हक्कानी. धावसंख्या 41 धावा. 41 आर.के. मोरवा मास्टर 11 या संघाची. एक गडी बाद आपल्याला पाहायला भेटत आहे. येणारा अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बरसाजी क्या कहना चाहेंगे आप? मी मंगेश पाटील यांच्या विषयीच म्हणणार. खरोखरच अप्रतिम क्रिकेट आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 17 धावसंख्येवर जहीरभाई हा बॅटर खेळतोय. मंगेश पाटील जवळ देखील क्षमता आहे. मोठे फटके मंगेश पाटील देखील खेळू शकतोय. चौकार, षटकार देखील मंगेश पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहू शकतोय. मात्र जी कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये एक चांगलं क्रिकेट, कंडिशननुसार त्या परिस्थितीनुसार एक क्रिकेट, चांगला क्रिकेट मंगेश पाटील यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न आणि इथे देखील 2 धावा नक्कीच मिळतील. आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 43. या धावा आपण दिवसा कठीण पाहिल्या होताना. आता ही फ्लड लाईटची मॅच आहे. अंतिम सामना आजच्या दिवसातीला आपण पाहतोय. पहिली सेमीफायनल या स्पर्धेमधील
43 आकड्यापर्यंत आरके मोरवा संघ पोहोचलाय. पुन्हा एकदा स्विचचा फटका, मागे फिल्डर आहे मात्र चेंडू अडवणं अशक्य. हा देखील चौकार. 4. शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद. क्या बेहतरीन शॉट था, खिलाड़ी को बना दिया. दर्शक बन गए दीवाने. गेंद सीमा रेखा बाहर. ये है मंगेश, क्या बल्लेबाजी है. और भरोसा जी आपने सही कहा था, ये बल्लेबाज 11 गेंदों में 17 रन पर खेला था. 12 गेंदे और 21 रन पर पहुंचता हुआ. क्या बल्लेबाजी का जलवा किया. आखिरी गेंद आना बाकी है मगर दोस्तों 47 रन बने. कि ये आखिरी गेंद और एक सीमा रेखा देख पाएगी. करना होगा बल्लेबाजों को, गेंदबाजों को बैकअप करना होगा क्योंकि ये शाम का फन लाइट का मुकाबला है. सेमीफाइनल है, बड़ा मुकाबला है. अगली गेंद शॉर्ट गिनती ऑन साइड खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध हुआ नहीं. रनआउट का मौका बनेगा कि अंपायर का निर्णय आना बाकी रहेगा. लेग बाय का इशारा. एक रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 48 रनों पर. 49 रनों का लक्ष्य का पीछा करना है. 49 रन बनाने होंगे मुकाबला जीतने के लिए पांचों मास्टर पांचों के लिए. मगर क्या पांचों टीम कर पाएगी. गेंदबाजों में आरके मोरवा टीम बैकअप कर पाएगी, देखना होगा. छोटे से ब्रेक के बाद यू जाएंगे, यू आएंगे. कमांड डीजे. थँक्यू डीजे. चला वेळ वाया घालवू नका, लगेचच शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि आघाडीची जोडी देखील त्वरित पाठवून द्यायची आहे. पांडू स्पोर्ट्स, पांडू मास्टर्स. एनालिसिस जर पाहिला मित्रांनो नारंगीच्या या मैदानावरचा तर 12 एप्रिल 2023चा तो दिवस आणि 12 एप्रिल 2023 मध्ये देखील आरके मोरवा या टीमच्या हाती आलं होतं क्रमांक 3चं पारितोषिक. 4 एप्रिल 2024चा तो दिवस आरके मोरवा या टीमच्या हाती आलं होतं नंबर 3चं पारितोषिक. 19 मार्च 2025चा तो दिवस जे आपण प्रकाश झोतामध्ये स्पर्धा खेळले आहोत आणि 19 मार्च 2025 रोजी देखील आरके मोरवा या टीमच्या हाती आलं होतं नंबर 3चं पारितोषिक. आतापर्यंत मी म्हणेल अंतिम फेरीपर्यंत आरके मोरवा संघ हा पोहोचला नाहीये. 2023, 2024, 2025 हा जो एनालिसिस आपण पाहिला तर आता हाच प्रयत्न असेल की इथे संधी निर्माण झाली आहे. म्हणजे आपल्याला जो 40 धावेचा टार्गेट आपल्याला पांजूर संघासमोर ठेवायचं होतं त्या 40 धावेच्या टार्गेटहून आपण प्लस धावा या फळकावर लावले आहेत. तब्बल 48 धावा झाल्यात. 49 धावा या पांडू संघाला करायच्या आहेत. त्याच्यामुळे आता जी संधी निर्माण झाली आहे ती संधी आम्हाला गमवायची नाहीये. या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावर ग्रँड फिनाले मॅच ही आम्हाला खेळायची आहे. हा मात्र मानस आरके मोरवा या टीमचा असेल. तर एका साईडला पांडू संघ हाच प्रयत्न करेल. आम्ही देखील नारंगीच्या मैदानावर कधीही अंतिम फेरीचा सामना खेळलो नाही आहोत. 40+ क्रिकेटमध्ये आम्ही देखील नारंगीच्या मैदानावरून ट्रॉफी नेली नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला देखील त्या ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे. हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पांडू टीमचा देखील तुम्हाला पाहायला मिळेल.
49 धावा कशा प्रकारे सुरुवात केली जाईल जर आपण विचार केला रिक्वायर्ड रन रेटचा तर 10 धावा पर ओव्हर मध्ये तुम्हाला करायचे आहेत. सुरुवातीचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कशा प्रकारे खेळलं जाईल त्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये किती धावा येतील पांजू टीम कडून या सगळ्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. लक्ष्मीदास माची आज पूर्ण दिवस प्रभावित गोलंदाजी, मंगेश पाटील प्रभावित गोलंदाजी, त्यानंतर म्हणायचं गेलं नितेश प्रभावी गोलंदाजी. आज सगळ्या गोलंदाजांना आपलं 100% योगदान आर के मोरवा या टीमला दिलंय. इथून बॅटिंग लाईन अप सुहास पाटील नक्कीच बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीमला जिंकून दिले आहे. तेजकुमार राऊत बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीमला जिंकून दिले आहे. प्रमोद भोईर बॅटिंगच्या जोरावर त्यांनी आपल्या टीमला जिंकून दिले. त्याच्यामुळे इथे बॅटिंग देखील तितकीच महत्वाची असेल पांजू टीमची. ऑल द बेस्ट फॉर द टीम. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि सुरू करूया या मॅचला. 49 धावांचं टार्गेट समोर आहे आणि त्या दिशेनं वाटचाल करताना पांजू संघ आघाडीची जोडी दिलीप भोईर स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइकला प्रमोद भोईर आणि गोलंदाजी ट्रॅकवर लक्ष्मीदास माची. पहिला चेंडू दिलीप साडी, पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. मागे फिल्डर आहे मात्र खूप मोठा रनवे गाठावा लागेल. एकदा तर वेगानं पूर्ण केलंय. डबलचा कॉल काय थ्रो आलाय बाउंड्री लाईन वरून बघा. अगदी अचूक थ्रो. कोण आहे त्या ठिकाणी मिस्टर मेघनाथ. अगदी अचूक थ्रो एसटी जवळ खेळला गेलाय आणि या पहिल्या चेंडूवर मात्र दिलीप भोईर रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. आउट. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का पांडू संघाला. दिलीप भोईर फटका चांगला खेळला गेला होता मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण मेघनाथ मात्रेकडून केले गेले. अगदी बाउंड्री लाईनवर तो चेंडू अडवला गेला आणि त्यानंतर मात्र त्या बाउंड्री लाईन वरून मात्र जो थ्रो केला गेला तो अगदी यष्टी जवळ. जितू येतोय न्यू बॅटर खेळण्यासाठी. एक धाव खात्यावर. दिलीप भोईर रनआउटच्या स्वरूपात बाद. न्यू बॅटर जितू. इथे बघा जर आपण विचार केला तर डाऊन द ग्राउंड या खेळीच्या जोरावरच आर के मोरवा टीमनं 49 धावा या स्कोरबोर्डवर लावल्या. असं नाही की आर केच्या बॅटरनं षटकार मारलेत. हवाई प्रवास केला नाहीये. सिंगल डबल धावसंख्या सुरू ठेवली आहे. त्यानंतर ज्यावेळेस एखादा चुकीचा चेंडू त्यांच्या समोर आला त्यावेळेस त्या चेंडूचा योग्य समाचार घेतलाय. चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जोरकस फटका खेळायचा आहे. स्वतःवर विश्वास आहे. या कंडिशन मध्ये या अशा क्लायमेट मध्ये मी देखील षटकार मारू शकतोय हे दाखवण्याचा प्रयत्न जितेंद्र भोईर यांचा होता. क्वालिटी आहे फक्त क्वांटिटीकडे लक्ष द्यावं लागेल इतकंच म्हणेल लक्ष्मीदास माची. ओल्ड इज गोल्ड. गोलंदाज तयार. इथे काय घडलंय. मिस तर झाला होता बॉल. बॅटची एज देखील होती. त्या ठिकाणी संधी देखील उपलब्ध झाली होती यष्टीरक्षकाला मात्र मिसफील्ड झाल्या बीट झाल्या त्या ठिकाणी यष्टीरक्षक नरेश म्हात्रे. आता चांगली गोलंदाजी खरोखर प्रभावी गोलंदाजी. बॅटरच्या रेंज पासून लांब राहण्याचा प्रयत्न लक्ष्मीदास माची यांचा पाहिलाय. ज्याप्रमाणे लक्ष्मी गोलंदाजी करतो असं वाटतंय मला की प्रत्येक दिवस त्या आरकेच्या मैदानावर सरावासाठी लक्ष्मी जातो. यावेळेस ऑफ साइडला हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर असा कॅच टिपलाय आणि या ठिकाणी खेळ संपलाय. जितेंद्र भोईर यांचा आउट. सर्व दिशी मंगळ चढवितो रात्रंदिन संबळ. फुलवितो दिवटी दीपकळी आम्ही अंब्याचे गोंधळी. आम्ही अंब्याचे गोंधळी. आम्ही अंब्याचे गोंधळी. थँक्यू डीजे. हवाई प्रवास ज्या वेळेस केला जातोय त्यावेळेस ते विमान क्रॅश करण्याचं काम आरके टीम कडून केलं जातं. इथे देखील जितेंद्रचं विमान तर उडलं होतं मात्र ते जिथे लँड व्हायला होतं त्या अगोदरच मात्र ते
विमान क्रॅश केलं गेलं. न्यू बॅटर प्रेमनाथ पाटील या गावचे जावई असं देखील मी म्हणू शकतोय. मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मीदास इनसाइड आउट गॅप मधून इनफिल्डच्या वरून भला मोठा गॅप, चेंडू थांबणार नाहीये. जबरदस्त फटका, पहिला चौकार पाणजूच्या खात्यावर. 4. थँक्यू डीजे. खूप चांगला फटका खेळला गेला कव्हरच्या दिशेनं. इनफिल्डच्या तो वरून फटका खेळला गेला. अप्रतिम फटका, चौकार. बऱ्याच वेळेनंतर हा चौकार. यावेळेस देखील इनसाइडचा आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेल्यामध्ये चेंडूनं उंची जास्त घेतली आहे. या कारणास्तव ज्याप्रमाणे चेंडू ट्रॅव्हल व्हायला होता तो झाला नाहीये. पडल्यानंतर चेंडू थांबला गेलाय. या फटक्यावर देखील या 2 धाव मिळतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय, संपलंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण पाणजू मास्टर्स या टीमची धावसंख्या पाहतोय, ती म्हणजेच 2 बाद 7 धावा. I know I should sleep, but the voices in my head go. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, खालू जागर जागर डोंगर माथ्याला, खालू जागर जागर डोंगर माथ्याला, हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. थँक्यू. चला प्लीज कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका. बघा, आम्ही वारंवार कुठलीही गोष्ट म्हणणार नाही. मंगेश पाटील आणि खास करून चेतन पाटील, टीम कॅप्टन आर के मोरवा, तुम्हाला लक्ष द्यायचं या गोष्टीकडे. आम्हाला आयोजकांकडून सूचना येत आहेत, तर प्लीज कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका. विनंती करू, चर्चा शक्यतो करू नका मित्रांनो. धावा झाल्या त्या 7. नितेश गोलंदाजी ट्रॅकवर, वेगवान गोलंदाज. समोर आहेत प्रमोद भोईर, एक पाणजू संघाचे महत्वपूर्ण बॅटर्स. पहिला चेंडू, एक खराब लाईन त्या ठिकाणी पाहायला मिळते. पंच वळतायत गंभीर आमच्या दिशेनं, वाईटचा इशारा. एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखली आहे. इथून मात्र नक्कीच 1 ते 2 फटके तुम्हाला मोठे खेळावेच लागतील जर या मॅच मध्ये तुम्हाला पुनरागमन करायचं असेल तर. टार्गेट खूप मोठा आहे पाणजू संघाजवळ. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं चेंडूला खेळला गेलाय. चेंडू जातोय स्क्वेअरच्या रिझन मध्ये. मेघनाथ वेगाने येतोय. फक्त आणि फक्त 1 धाव या फटक्यावर मिळणार. इथून जर हे चांगलं षटक हाताळलं गेलं तर पाणजू संघाच्या मात्र अडचणी नक्कीच वाढतील. धावा झालेल्या आहेत त्या 9. 49 धावांचं टार्गेट समोर आहे पाणजू संघाच्या. फ्लड लाईटची आपण हे मॅच पाहतोय. प्रकाश झोतामध्ये हा सामना अंतिम फेरीचा सामना आहे आजच्या दिवसातील. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये या ठिकाणी. मित्र म्हणेला गोलंदाजाच्या वेगानं मात्र या ठिकाणी बीट केलंय प्रेमनाथ पाटील यांना. चेंडूचा फोर्स इतका होता की जो बॅटचा फोर्स यायला होता तो बॅटचा फोर्स मात्र मधल्यामध्ये थांबवला गेला, स्टॉप केला गेला. त्यामुळे तो प्रॉमिसिंग स्ट्रोक आला नाहीये. प्रेमनाथच्या बॅटमधून सिंगल. धावा झाल्यात त्या 10. आवाज दोन्ही डगआउट मधून येतोय. एका साईडला आरकेच्या डगआउट मधून आवाज येतोय, एका साईडला पाणजूच्या डगआउट मधून आवाज येतोय. पाणजूचे पाठीराखे म्हणतात धावा होतील, खेळायचंय. एका साईडला चेरप केलं तर आरके कडून देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. आउटसाइड ऑफ स्टंप पंच म्हणतात चेंडू. इथे मात्र मिसफील्ड झाले. 1 धाव तर पूर्ण झाल्या. 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. बाउंड्री लाईनवर चेंडू जातोय. बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केलं गेलं. थ्रो येईपर्यंत 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट. एक जर विचार केला आपण तर धावा
सुरू आहेत. स्कोरबोर्ड थांबला नाहीये, प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. हा एक प्लस पॉइंट आहे पांडू संघाचा. धावा झाल्या त्या 12. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला खेळला गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मागे फिल्डर आहे हरेश, चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव इथे देखील मिळणार. सिंगल डबल. थेंबे थेंबे तळेसाचे. मात्र इथे आव्हान खूप मोठं आहे. या ठिकाणी एरिया रूटचा प्रवास हा तुम्हाला करावा लागेल. मात्र आरकेचा हाच प्रयत्न आहे की एरिया रूटनं प्रवास करू द्यायचा नाही पांडू संघाला. येस, पाणी हवंय मैदानात. पाणी पाठवून द्या प्लीज, पाण्याची गरज आहे. आयोजकांना विनंती करतोय की प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ द्या. थँक्यू डीजे. धावा झाल्या आहेत त्या 13 धावा. आई एकविरा मातेचं गीत डीजेच्या माध्यमातून वाजलं गेलंय. प्रेमनाथ पाटील स्ट्राइक एंडवर. चांगला चेंडू आहे. डॉन स्पॉटचा चेंडू. बॉलर बॅकवर्ड ड्राईव्ह केले गेले चेंडूला. लॉंग ऑफचा फिल्डर अनिल पाटील चेंडूला उचलण्यासाठी पुढे येतोय. एक धाव इथे देखील नक्कीच मिळणार आहे. सिंगल सिंगल. मात्र एखादं मोठं षटक हे पांडू संघाला शोधावं लागेल. 49 धावा करायचे आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 धावा या फळकावर लागल्या गेल्या. इथून जर तुम्हाला 49 धावा या गाठायच्या असतील तर एखादं मोठं षटक हे तुम्हाला शोधावं लागेल. आतापर्यंत जी गोलंदाजी केली आहे आर के मोरवा या टीमच्या गोलंदाजानं, त्यानुसार नक्कीच कुठल्याही गोलंदाजानं झहीरभाई 10-10च्या पलीकडे 15 धावा अशा कुठल्याही गोलंदाजानं धावा खर्च केल्या नाहीत. मात्र या अंतिम सामन्यामध्ये ते एक षटक पांडू संघाला शोधावं लागेल. जवळजवळ 15 धावा 20 धावा त्या षटकामध्ये येतील असं एखादं षटक पांडू संघाला शोधावं लागेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागल्या गेल्या त्या 14 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 35. 18 चेंडू 35 धावा. तुला दिसला ना निशाणा, तुला दिसला ना झिरमिर पाऊस झाला, भिर करी मदनाचा माला, येला सजना येला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद, शुक्रिया बरसत. 18 गेंदे और 35 रनों की दरकार है. मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीरकर रास्ता बनाना होगा. क्योंकि कहते हैं ना ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. एक लाजवाब मुकाबला है क्योंकि बल्लेबाजी का जलवा हो जाएगा. एक ओवर एक बड़ा करना होगा पांचों के बल्लेबाजों के लिए. मगर गेंदबाज आर के मोरवा की टीम के गेंदबाजी पर मंगेश गेंदबाजी पर आते हुए 18 गेंदे और 35 रनों की दरकार. 18 चेंडू आणि 35 धावा. मंगेश की अगली गेंद, बेहतरीन शॉट ऑन साइड पर गेंद पर खेला. गेंद सी मारे का बाहर. 6 रनों के लिए फरार. कमान डीजे. आज काय स्पेशल? मस्तपैकी पापल्याचे उकान बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. बॉल देना होगा. थैंक यू डीजे, धन्यवाद डीजे. 17 गेंदे 29. मैंने कहा ना दोस्तों ये पिक्चर टेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. क्या बेहतरीन सिक्सर आया है. जास्त वेळ जाऊ देऊ नका. 17 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. काय षटकार आलाय. ये है पिक्चर.
दोस्तों ये क्रिकेट का खेल है, कभी खुशी तो कभी गम है। एक डगआउट में खुशी थी, एक डगआउट में गम था, मगर अब दोनों डगआउट में खुशी और गम का माहौल इस मैदान पर दिखता हुआ नजर आएगा। ये क्रिकेट का खेल है। आपके ये मैच का रूप बदलेगा। ये सिक्सर के साथ इस मैच में आगमन होगा पांचों मास्टर टीम का। अगली गेंद आउटसाइड पर, लॉन्ग ऑन पर गेंद हवा में, खिलाड़ी है और गेंद सीमारे का बाद षटकार। ये पिक्चर बाकी है मेरे दोस्त, कमांड दीजिए। लई दिसाचा हट माझा पूर्वाव तुमच्या सोनीला कोकण दाखवा, लई दिसाचा हट माझा पूर्वाव तुमच्या सोनीला कोकण दाखवा। थैंक यू डीजे। क्या आप ये मुकाबला भरत सर जी, आप गेंदे मैदान के अंदर 16 बैक टू बैक, ये दूसरा षटकार अब बात है। ये तो मैंने कहा ना, ये टेलर है, पिक्चर बाकी है मेरे दोस्त, और बतलेबाज का नजारा पेश होता हुआ नजर आएगा। ये नारंगी का मैदान है, ये नारंगी के मैदान ने बहुत कुछ देखा है, इतिहास को रचा भी है, इतिहास को तोड़ा भी है। ये खेल होना चाहिए। 16 गेंदे हैं मैदान के अंदर, 23 रनों की दरकार है। फुल टॉस, गेंदे हवा में है, खिलाड़ी है और ये तीसरा हैट्रिक षटकार। क्या बात है मेरे दोस्त, कमांड दीजिए। क्या बात है, थैंक यू डीजे, शुक्रिया डीजे। ये चर्चा होगी, चर्चा होगी तो खर्चा भी होगा। हैट्रिक षटकार अपन पायलट, लाजवाब बल्लेबाजी का जलवा होता हुआ। 15 गेंदे हैं, 17 रनों की दरकार है। मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है। प्रेमनाथ है, मेरा नाम है प्रेमनाथ, मैं उस मैदान पर बल्लेबाजी का जलवा भी करता हुआ। 15 चेंडू 17 दावा। क्या आप बल्लेबाजी का जलवा होता हुआ। ये क्रिकेट का खेल है, और कौन कहता है कि नारंगी के मैदान पर सिक्सर नहीं आते शाम के वक्त में। फन लाइट में भी बल्लेबाजी की क्षमता, ताकत दिखाने वाला प्रेमनाथ बल्लेबाजी पर है। गेंदबाज महंगे साबित होते हुए। 15 गेंदे 17 रनों की दरकार। बेहतरीन शॉट है, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन जरूर होता हुआ। 14 गेंदे 16 रनों की दरकार। हर गेंद पर समीकरण चेंज, पेशा दबाव है। ये क्रिकेट का खेल है। गिरकोट रंग बदलता है ना, उससे फास्ट रंग बदलता है। क्योंकि कहते हैं ना दोस्तों, इंसान के वक्त को बदलने में वक्त नहीं लगता, वैसे ये क्रिकेट में वक्त नहीं लगता। वक्त बदलने में टाइम नहीं है, क्योंकि सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए। प्रेमा बेहतरीन गेंद प्रमोद के लिए थी, वहां पर बीट हुए प्रमोद, और गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल। आप गेंदे की बात की जाए तो अब गेंदे हैं मैदान के अंदर 13 और रन आने बाकी है 16। 13 चेंडू 16 धावन की गरज है। 3 का फासला है। मंजिलें कहां पर थी और कहां पर आके रुकी है। ये क्रिकेट का खेल है। अगली गेंद पैरों पर गेंद तीन रखना होगा, अंपायर घूमेंगे, व्हाइट बॉल का इशारा। ये दबाव है, ये दबाव खिलाता हुआ ये मुकाबले में। आप 13 गेंदे 15 रनों की दरकार। 13 चेंडू 15 दावा, 15 दावा 13 चेंडू। समीकरण अपने समझ तो है। क्या ये मुकाबला कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी बारी। ऑस्टम के बाहर गेंद है, फिर से वाइड। ये दबाव मैंने कहा ना, प्रेशर है। अब गेंदबाज थोड़े से हक्का बक्का, मगर गेंदबाजों को बैकअप करना होगा। 13 गेंदे 14 रनों की दरकार है। कहां पर मंजिलें थी और कहां पर ये मंजिल आई। ये नारंगी का मैदान है, वो शाम का समय हो सुबह का समय हो, इस मैदान ने इतिहास को रचा भी है, इतिहास को तोड़ा भी है। ये मैदान है, इसलिए इसे नाम दिया गया है नारंगी का इतिहासी मैदान। एक लाजवाब मैदान है। 13 गेंदे 14 रनों की दरकार है। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए, मुकाबला ऑन होता हुआ। आउटसाइड पर गेंद को खेला है, गेंद हवा में है, खिलाड़ी उस कैच के नीचे है और क्या ड्रॉप। 2 रन जरूर मिलते हुए नजर आएंगे। 12 गेंदे 12 रनों की दरकार। 12 चेंडू 12 दावा। सामना होटा कूदे, मुकाबला आया किधर है। भरत सर जी क्या कहना चाहेंगे, मगर एक छोटे से ब्रेक के बाद मैदान के अंदर आएंगे। कहां मत जाइए, बने रहिए हमारे साथ डीबीएन लाइव पर। कमांड दीजिए। नारंगी गावाची मानाची पालखी येताव जेवूनी, काय तुझ्या पालखीला गुलाल उडविला, होय तुझ्या पालखीला गुलाल उडविला, नारंगी गावचा। शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद। क्या 12 गेंदे 12 रनों की दरकार है। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, ये नारंगी का मैदान है।
अब मैदान के अंदर गया है पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी? क्या ये मैदान पर बहुत बार हमने देखा है, मैदान के अंदर गया था पानी, बदल गई है मुकाबले की कहानी। मगर दोस्तों 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा क्रिकेटचा महासंग्राम महोत्सव आपण पाहतोय. ऐकोई समाज मास्टर कप 2025 एडिशन, क्योंकि शुरुआत हुई है सीजन की, टेनिस क्रिकेट का महासंग्राम की शुरुआत आप देख रहे नारंगी के मैदान से. क्योंकि दोस्तों अप्रैल मई के महीने में आखिरी समाज की टूर्नामेंट इसी मैदान पर खेले जाते, मगर पहली समाज की तमाम कमेटी ने निर्णय लिया कि पहले टूर्नामेंट नारंगी के मैदान से शुरुआत हो जाए और फ्रंट लाइन में आता हुआ यह मुकाबला 12 चेंडू आणि 12 धावांची गरज है. दोनों संघाला देवे हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को देंगे हार्दिक बधाई. ये क्रिकेट का महासंग्राम आपके सामने है. मगर क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ, राइट आर्म राउंड विकेट, ये आप नारे हैं, ये गूंजती हुई आवाज, मैदान गूंजता हुआ. शॉर्ट गिनती ऑन साइड खेलना चाहते, गिन जा रही है शॉर्ट टर्नमैन पर. अंपायर का निर्णय का इंतजार होगा. हमारे कॉम बॉक्स में लेग बाय का इशारा था हुआ. 11 गेंदे 11 रनों की दरकार. हर गेंद पर समीकरण पेशा दबाव, कभी गेंदबाजों पर कभी बल्लेबाजों पर होगा. मगर क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आया. 3 और सिक्सर ने यह मैच की कहानी का रूप बदला है. दोस्तों यही तो क्रिकेट है ना, कभी आपको गम दिया तो कभी खुशी दिया, कभी आपको रुलाया तो कभी इसने हंसाया. यही क्रिकेट का खेल है. लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल, 11 चेंडू आणि 10 धावांची गरज है. 49 रन बनाने थे वहां पर महंगे साबित हुए गेंदबाज. और सेमीफाइनल नंबर 1 का यह मुकाबला आप देख रहे हैं. 11 गेंदे 10 रनों की दरकार है. एक एक गेंद इवेंट के बराबर है. कौन बनेगा फाइनल की रेस में, कल के दिन अपने कदमों को लेकर आएगा. कदमों का इस्तेमाल किया, ऑन साइड पर गेंद लॉन्गों पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन पूरा होता हुआ और दूसरे रन की मांग होगी, मगर मना किया है. एक एक रन कीमती है. 10 चेंडू आणि 9 धावा, 40 धावा स्कोरबोर्ड पर लागले गेल्यात. अब 10 गेंदे और 9 रनों की दरकार है. मैच समाप्त नहीं हुआ, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ये मुकाबला है, क्योंकि कहते हैं ना हर बार क्रिकेट का मैदान जंगल है, तो जंगल का शेर कौन इस मैदान पर छोड़ होती हुई नजर आएगी. आरके मोरवा आएगी कल के दिन इस मैदान पर. यह 5 टीम मास्टर आएगी. कौन सी टीम इस मैदान पर अपने कदमों को लेकर आएगी, मगर कौन सी टीम इस मैदान से पराजित होगी, थोड़ा इंतजार है. आउटसाइड खेला था, स्विंग एंड द मिस इज अ डॉट बॉल. मैंने कहा ना अभी भी दबाव है, प्रेशर है, मुकाबला समाप्त नहीं हुआ. एक एक गेंद इवेंट के बराबर है, क्योंकि आखिरी गेंद गिरी नहीं, इस मुकाबले को मैंने हार माना नहीं. आखिरी रन पूरा हुआ नहीं, इस मुकाबले को मैंने जीत मानी नहीं. यह खेल चलता हुआ नजर आएगा. अगली गेंद 9 गेंदे और 9 रनों की दरकार. जड़ में गेंद खोद के निकाला बॉल, उसमें गेंद मिसफील हुई है. रन आउट का मौका बन सकता था, मगर अब गेंदबाज नाकाम होते हुए नजर आए. 8 गेंदे 8 रन. मैच अभी भी बाकी है, क्योंकि तमाम जनता इंतजार कर रही है कौन सी टीम जाएगी, कौन सी टीम इस मैदान पर फाइनल खेलने के लिए कल के दिन आएगी. पांचू मास्टर या फिर उसके बाद आरके मोरवा. मास्टर टीम एक लाजवाब क्रिकेट चलता हुआ. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज है. राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी होती हुई. ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल हुई. जब तक गेंद को फील्ड करेंगे विकेट कीपर जाकर, यह गेंद दोनों टीमों के लिए विशेष होगी, क्योंकि 7 गेंदे 7 रन. क्योंकि यह गेंद पर एक विकेट आ जाएगा तो फिर मैच का रूप बदलेगा. 6 गेंदे 7 रन होंगे, मगर यह क्रिकेट का खेल है, अनुष्ठ से भरा हुआ खेल. क्रिकेट के खेल में कभी क्या होगा कभी क्या नहीं होगा, यह अनुभव लगाना नामुमकिन है, क्योंकि आखिरी रन पूरा होता नहीं. आखिरी गेंद मैदान पर गिरती नहीं. जीत का फैसला, हार का फैसला करने वाला कोई पैदा नहीं हुआ. मगर अब 7 गेंदे 7 रनों की दरकार. आउटसाइड पर हवाई सफर, यह चौथा षटकार. मैच लेवल होता हुआ. 7 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. कम ऑन डीजे. ललकरी ललकरी येऊन ललकरी ये बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली रे बाबा नाही बंगाली बंगाली रे बाबा. शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद. 7 चेंडू आणि 1 धावांची गरज है. मगर दोस्तों मुकाबला समाप्त नहीं हुआ है. यह क्रिकेट का खेल है.
अब हमारे कॉम बॉक्स से आवाज आती हुई, डगआउट खुश होता हुआ, कभी खुशी थी तो कभी गम था, यही तो क्रिकेट का गम हमें था। एक लाजवाब क्रिकेट इस मैदान पर हमें देखने को मिलता हुआ। ऐनारा 7 चेंडू 1 धावा जिगर आखिरी गेंद पर वो सिक्सर। आज का हीरो लाजवाब बल्लेबाजी, नाबाद पारी, दोनों बल्लेबाजों ने विरादा किया। क्या अब चलिए विकेट सेम है, कंपल्सरी चेज बनाना होगा। अब ये 1 रन बनेगा नहीं बनेगा। आप वास्तव बारिश का तो मौसम गया है, मगर छतरी जैसी ये फील्डिंग की सजावट हम देख रहे हैं। एक 7 चेंडू 1 दाव, 1 गेंदे। क्या वो रन बनाने के लिए क्या गेंदबाज हीरो बनेंगे, खलनायक बनेंगे, नायक बनेंगे? नरेश गेंदबाजी पर है, जवाबदारी दी है, पेशा दबाव, कहां पाता मुकाबला। टॉस जीता था, पहले बल्लेबाजी की थी आरके मोरवा मास्टर टीम ने, मगर पांचू मास्टर ने कहा हम भी किसी से कम नहीं, हम भी समुद्र को तैरते हुए आए हैं। कट कर दिया और यह मुकाबला पांचू मास्टर फाइनल्स में पहुंचती हुई बड़ी टीम कमान दीजिए। शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद। तमाम क्रिकेट रसिकांता प्रेक्षकांता आलेल्या पाहुण्यांचा खूप खूप अभिनंदन। क्या मुकाबला हुआ दोस्तों। टॉस जीता था आरके मोरवा मास्टर टीम ने और पहले बल्लेबाजी की थी, वहां पर 48 रन बनाए थे। 49 का टारगेट पांचू मास्टर टीम के सामने रखा था, मगर बल्लेबाजी